देशभरामध्ये आज राम जन्मोत्सवाचा उत्सव जो आहे तो उत्साहाने साजरा केला जातोय। आज रामनवमी आहे। गिरगावच्या ठाकूरद्वारच्या राम मंदिरामध्ये राम जन्मोत्सव थोड्या वेळापूर्वी झाला। आपल्यासोबत खासदार अरविंद सावंत आहेत, ते सुद्धा राम जन्मोत्सवासाठी आलेले होते या ठिकाणी। खरं तर रामनवमी देशभरामध्ये धूमधडाक्यात उत्साहाने साजरी केली जाते। राम जन्मोत्सवाच्या निमित्ताने देशभरातल्या नागरिकांना काय संदेश आहे तुमचा? पहिलं जय श्रीराम आणि दुसरं मुखात राम आणि हाताला काम, हे आमचं हिंदुत्व आहे। खरं तर रामाला त्याच्या चरणी मंदमस्तक ठेवताना मी प्रभू रामचंद्रालाच विचारलं, प्रभू रामचंद्रा तू आज्ञाधारक होतास रे, आताचा कोणी रामाचे भक्त आज्ञाधारक आहेत का? बघ रे बाबा, तुम्ही लंका जिंकलीत, पण तुम्ही असं नाही म्हणाल की मी आता लंकेचा राजा, तुम्ही बिभीषणाला राज्य करायला दिलं। तुम्ही किष्किंधा जिंकलीत, पण तुम्ही असं नाही म्हणत की किष्किंधाचा मी राजा, आता तुम्ही सुग्रीवाला दिलं। त्यामुळे तुमच्या नावाने आता रावणांचा कारभार आहे। जरा निदान आमच्या डोळ्यात अंधभक्त झालो होतो आम्ही, ते आम्हाला भक्ती करताना डोळस भक्ती करायला शिकव। तुझ्याकडनं आम्ही शिकलं पाहिजे प्रभू की कसं असावं। प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम असं म्हणतात, आणि आता मर्यादाचं नावच घेता येत नाही, कारण अमर्यादा आहे। वचनी, एक वचनी, सत्यवचनी। म्हणजे आम्ही लोकांना म्हटलं 15 लाख करतो, विसरलो आम्ही, नाही लांब वाचलं आम्हाला, तरी आम्ही जय श्रीराम करतो बरं का। आम्ही लोकांना सांगितलं भ्रष्टाचार तू खातो ना ती, खावा देतो ना ती, आणि भ्रष्टाचाऱ्यांना बाजूला बसून जय श्रीराम करतो बरं का, तरी आम्हाला काही वाटतं नाही बरं का प्रभू। म्हणून मी सांगतो तुझ्या भक्तांना त्यांनाही डोळस भक्ती करायला शिकव, आणि जमलंच तर आम्हाला सगळ्यांना एक सद्बुद्धी दे, या डोळ्याने खरं बघण्याची आणि खरं बोलण्याची। हल्ली देशात अराजकता निर्माण झाली आहे का? कारण की ज्या पद्धतीने 100% म्हणजे मुळात देशाचे प्रश्नच बोलत नाही आम्ही। म्हणजे देशांतर्गत प्रश्न असे आहेत की महागाई आहे, शिक्षण पद्धतीतला जो विषमता आहे भयानक, बेरोजगारी आहे, महिलांवरचे अत्याचार आहेत, त्याच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांची आत्महत्या आहेत, त्यांना भाव किती उर्बटपणे आत्ता बोलतायत पाहिलं का? लाडक्या बहिणीला काय सांगितलं? शेतकऱ्यांना सांगितलं पैसे भर, आम्ही कोरा कोरा कोरा। ते देवेंद्र फडणवीसची सगळी वाक्य काढून दाखवा बरं लोकांना, हे शब्द बोलतात काय आणि करतात काय, यातनं जर आपल्याला कळलं पाहिजे तरी जय श्रीराम करतात बरं का। आणि आमच्यामध्ये धुंदी, म्हणजे आम्ही एका बाजूला इतकं अपयश आहे, ते झाकायचं असेल तर ज्याला इंग्रजीमध्ये पोलरायझेशन म्हणतात, ध्रुवीकरण, मग हिंदू मुस्लिम करत राहायचं, हे अपयश झाकण्यासाठी। आमच्या लोकांना अजूनही कळत नाही बरं का, हे अपयश झाकण्यासाठी करतायत। महाराष्ट्रावर तर प्रचंड अन्याय आहे, कृषीमंत्री अन्यायाला सीमा राहिलेली नाही। कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं एक वक्तव्य आहे, पाहिलं की नाही तुम्ही? म्हणजेच काय, शेतकऱ्यांचा किती उपमर्द केला जातो, हे जे आपण ओळखलं पाहिजे आपण। हेच तर दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं, की त्यांना हे कळत कसं नाही। मुंबईच्या मराठी माणसांचं तर आणखीन दुर्दैव आहे, आम्ही जातीपातीत दुभंगून ठेवलं आम्हाला। म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुखांचं वाक्य काय, ब्राह्मणेतर, मराठा मराठेतर, 96 कुळी 92 कुळी, उच्च नीच दलित दलितेतर, घाटी कोकणी स्पृश्य सारे भेदगाडा आणि मराठी माणसा ऐकू। तो जातीपातीत दुभंगून ठेवलाय आणि अनाजीपंत राज्य करतायत। म्हणून तुम्हाला सांगतो, मुंबईचं ना बंदराचा विकास होत, ना जमिनींचा विकास होत, गिरण्यांच्या ना नोकऱ्या, गिरण्या बंद पडल्यात, गिरणी कामगार बेरोजगार आहे आता, त्याचा पगार बंद झालाय। कुणाला माहिती आहे? जय श्रीराम करा, पगार येईल आपोआप। म्हणजे श्रीरामाबद्दल भक्ती बाळगताना त्या करुणेचा राजा होता तो, शबरीची उष्टी बोरं खाणारा राजा आहे तो, लक्षात घ्या। तुम्ही काय करताय? आणि म्हणून माझं म्हणणं आहे की जो हा कारभार चालू आहे, ह्या नुसत्या देशांतर्गत प्रश्न आले, तर विश्वातले प्रश्न काय आले? कानपटात मारली ना कोणी, माहिती आहे ना? ट्रम्पने मारली ना कानपटात, टॅरिफ लावून। काय झालं? ते झाकायचंय तुम्हाला, म्हणून हे बघ काढा, औरंगजेब काढा। अरे कोण, कशाला कबरी आणि मडी खोदताय? हे लोकांच्या प्रश्नाबद्दल बोला, नाही बोलत। आणि आम्ही भूल उस डोंगा पर रस नाही डोंगा, काय भुललासी वरिलिया रंगा, बोलू नका, एवढंच सांगतो। त्या टेरिफवरतूनच संपूर्ण अमेरिकेमध्ये आता आंदोलनं सुरू झालेली आहेत, अमेरिकन नागरिक रस्त्यावरती उतरलेत, शेअर मार्केट संपूर्ण अमेरिकेचं कोसळलं केलं त्यांनी। पण ज्या पद्धतीनं जागतिक पातळीवर अनेक राष्ट्रांनी प्रतिक्रिया दिली, तशी प्रतिक्रिया भारताची नाही म्हटली हो। तुम्हाला चीन घुसलंय, कबूल नाही करत तुम्ही, गाव वसवलं ना चीनने तिकडं,
पाकिस्तान आपण काश्मीर आम्ही घेऊन राहू 10 वर्ष होऊन गेली, नाही गेलं ना. BScला MTL बुडवलं, PSU बुडवले, सगळ्या मित्रांसाठी चाललेलं आहे. जगभर मित्रांना घेऊन फिरतात, मंत्र्यांना नाही घेऊन फिरत, लक्षात ठेवा. हिंदू मुस्लिम वाद या राज्यामध्ये उभा होताना पाहायला मिळतोय का? कारण की आता किरीट सोमय्या अनधिकृत मशिदींच्या भोंग्यांच्या विरोधात उद्यापासून आंदोलनाला प्रत्येक मशिदीच्या बाहेर जाणार. त्याला तो हुजरे आहे, त्याला ठेवलाय त्याच्यासाठीच भुंकायला, कळलं का? पेड वर्कर आहे तो. त्यांनी एकदा तुमच्या, मला वाटतं एका चॅनलवर नाव घेत नाही, कारण तुमचा वेगळा चॅनल आहे, त्यांनी स्पष्ट सांगितलं ना, मी कुणाच्या मार्गदर्शनात काम करतो. वरिष्ठ 2 नेते आणि देवेंद्र फडणवीसचं नाव घेऊन सांगितलं त्यांनी. काढा तुम्ही ती मुलाखत. मग हे कोणाच्या मार्गदर्शन चाललंय? तूच एकटा आहेस का? बाकीच्याला कळत नाही का? बाकीचे मूर्ख आहेत, हा एकटा शहाणा. याच्यातून तुम्ही समजलं पाहिजे की यांना हवंय ते असे दंगे झाले तर मूलभूत जे प्रश्न आहेत त्यापासून तुम्ही भटकणार. सावधान, एवढंच सांगू शकतो. खरं तर दीपक केसरकर असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि मोदींची भेट मी करून दिलेली होती ज्यावेळेस शिवसेना फुटलेली होती, त्यावेळेस भेट करून देणार. हास्यास्पद आहे. तुम्हाला कल्पना नसेल बरं, मोदी उपोषणाला बसले होते ना नर्मदेच्या, तेव्हा कुत्रं पण तिकडे भाजपचं पण फिरकलं नव्हतं. माझं वाक्य ऐकून लक्षात घ्या. मोदीजी नर्मदेवर उपोषणाला बसले होते तेव्हा ते देशाचे पंतप्रधान पण नव्हते. तेव्हा भारतीय जनता पार्टीचा कुठलाही नेता त्यांना भेटायला गेला नाही. तेव्हा वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशानं आदरणीय उद्धवजी त्यांना भेटायला गेले होते आणि म्हणाले, मोदीजी आम्ही तुमच्या सोबत काळजी करू नका. ते मोदी कृतज्ञता आणि कृतज्ञता ह्या फरक, ह्या शब्दाचा विचार करा म्हणजे कळेल. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर खासदार अरविंद सावंत होते. अरविंद सावंत यांनी म्हणाले की दीपक केसरकर उद्धव ठाकरेंची आणि मोदींची भेट करून देणार का? हे कसं काय शक्य आहे असा सवाल जो आहे तो त्यांनी आपल्यासोबत बोलताना उपस्थित केलेला आहे. आणि त्याचसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस मात्र उपोषणाला बसलेले असताना त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी स्वतः त्यांना भेट दिलेली होती आणि त्यावेळेस त्यांना सांगितलेलं की आंदोलनात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत म्हणून. असा एक संपूर्ण एक माहिती जी आहे ती अरविंद सावंत यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारासह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.